सांगलीत पावसाचा जोर ओसरलाय, मात्र अजूनही नद्यांचं पाणी ओसरत नाहीये। चांदोली धरण 82% भरल्यानं वारणा नदीत विसर्ग सुरू आहे। वारणा आणि कृष्णा नदी पात्राबाहेर गेल्यात, त्यामुळे दोन्ही नद्यांचं पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरलंय। दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। सांगलीत पावसाचा जोर ओसरलेला आहे, मात्र अजूनही नद्यांचं पाणी ओसरत नाहीये। चांदोली धरण 82% भरल्यानं वारणा नदीत विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। वारणा आणि कृष्णा नदी पात्राबाहेर गेलेल्या आहेत, त्यामुळे दोन्ही नद्यांचं पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरलंय। दरम्यान नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे। राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळते। तसेच सांगलीमध्ये पावसाचा जोर ओसरलेला आहे, मात्र अजूनही नद्यांचं पाणी ओसरताना दिसत नाहीये। चांदोली धरण 82% भरल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शरद सातपुते। शरद, सांगलीमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालेला आहे, मात्र नद्यांचं पाणी ओसरताना दिसत नाहीये। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? किरण, सध्याची परिस्थिती आहे पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा ओस आहेच। पाऊस हा दमदार तिकडे पडत आहे पाणलोट क्षेत्रात। यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ होत आहे। या उलट काल 24 तासात जवळपास 178 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे आणि 3885 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रासाठी सोडण्यात आलेला आहे। 2 वक्र दरवाजे उघडलेले आहेत। यामुळे दोन्ही नदीपात्राला, कृष्णा आणि वारण्याच्या नदीपात्रात पाण्याची झपाट्याने वाढ होतोय। आपण काल पाहू शकतो आपण आता सध्या आहोत कृष्णेच्या आयर्विन पुलाखाली। आयर्विन पुलाची पातळी काल होती 29 रात्रीच्या दरम्यान आणि आता सकाळपर्यंत जवळपास 30च्या आसपास गेलेली आहे आणि ह्या 8 दिवसात जवळपास 10 ते 12 फुटाने ही कृष्णा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। आणि यापूर्वीच औदुंबर येथील दत्त मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे। गाभाऱ्यामध्ये जवळपास पाणी शिरल्याची परिस्थिती झालेली आहे। सांगली जिल्ह्यात आणि वारणाकाठच्या नदीला पूर सदृश परिस्थिती झालेली आहे किरण, असे दिसून येत आहे। यामुळे प्रशासनानं गेल्या 2 दिवसापासून आणि सर्व वारणाकाठच्या आणि कृष्णाकाठच्या लोकांना अलर्ट राहण्याची सूचना केलेल्या आहेत। दौंडी पेटवून माहिती देण्यात येत आहे की आपले जनावरे स्थलांतरित करावेत, अशा सूचना देत येत आहे। आपले साहित्यही स्थलांतर करावे, राहण्याची व्यवस्थेसाठी प्रशासनाकडून सूचना आणि व्यवस्था करण्यात येत आहे। किरण, अगदीच धन्यवाद शरद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वारणा कृष्णा नदीचं पाणी आजूबाजूच्या परिसरात गेलेलं आहे, त्यामुळे जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे। सांगलीत पावसाचा जोर ओसरलाय, मात्र नद्या पात्राबाहेर गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे।